कडे पारंपरिक दागिन्यामध्ये काही आपल्याकडे नवीन दागिन्यांचा समावेश होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी हार आहे हा, जे की तुम्हाला येतं. याची स्पेशलिटी अशी की यामध्ये लक्ष्मीचा पेंडंट यामध्ये ॲड आहे आणि हा जो आहे लाईटवेटमध्ये आहे. 25 ग्राम 217 मध्ये पूर्ण हा पीस तुम्हाला येऊन जाईल. आता यामध्ये लक्ष्मी हारमध्ये जर पारंपरिक अजून पाहायचं असेल, विदाऊट पेंडंटचा हा एक येऊन जातो. लाईटवेट दागिन्यामध्ये लक्ष्मी हारची ओळख त्यामध्ये स्पेशली होते. 12 ग्राम 407 याचं वजन आहे. हा जो आहे तो 25 ग्राम 217 पेंडंट साईजचं वजन यामध्ये येऊन जातं. त्यातील पारंपरिक दागिन्यामध्ये अजून आपला येतो तो बकुळी हार. याच्यामध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल, एक पदरी, दोन पदरी आणि तीन पदरी बकुळी हार याच्यामध्ये येतात. हा जो सिंगल आहे याचं वजन आहे साधारण 29 ग्राम 951 मिलीचा आहे. लेंथ किती असेल मिनिमम? याचे 26 इंचामध्ये येऊन जाते. आणि हा एक आहे पारंपरिक दागिन्यामधलाच आहे. आपण ह्याचं नाव आहे पोहे हार आहे. ते याचा आकार प्रॉपर पोह्याचा असतो. पूर्ण हा याच्यामध्ये दोन पदरी, एक पदरी, तीन पदरी याच्यामध्ये येऊन जातात. याचं वजन साधारण आहे 34 ग्राम 085 मिलीचं याच्यामध्ये वजन यामध्ये येऊन जाईल. जातो ही माळ आहे लेअरवाली, 4 पदरी माळ ही येऊन जाते. 4 ते 5 पदरी ही माळ आहे. हे मणी सॉलिड आहेत. माळ ही वजनी येऊन जाते. साधारण ह्याचं वजन टोटल आहे 44 ग्राम 672 मिलीग्रामचे. यामध्ये लाईटवेटमध्ये पण येतात, पण कमी लेअरचे राहतात. यामध्ये पण ट्रॅडिशनलमध्ये पण थोडं फॅन्सी लुक आपण या देण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये पॅच ॲड केलेली ही एक माळ आहे. यामध्ये पॅचचा फायदा असा की आपली जी माळ असते ही स्टेबल राहते व्यवस्थित आणि ह्याचे जे लेयर्स ते मिक्स नाही होत. यामध्ये सेपरेशन ठेवण्यासाठी हे जे पॅचचा आपण उपयोग केलेला आहे. इथे पाहायला गेलं तर 2 लेअर, इथं 3 लेअर आणि इथं 4 लेअर याच्यामध्ये तुम्हाला, आणि वरती सिंगल लेअरचे बॅक साईडला आपल्याला चेन याच्यामध्ये येऊन जाते. आणि सेंटरला थोडेसे ब्रॉड म्हणायचं डिझाईन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचं काय वेट आहे? आपण थोडंसं फॅन्सी लुकमध्ये पण ट्रेडिशनल आपण याच्यामध्ये ज्वेलरी आपण यामध्ये वेअर करून देऊ शकतो. आता हा वेअर केल्यानंतर दुसरं कुठलाही नेकलेस वेअर करण्याची गरज नाही लॉंगसाठी, कारण हा जो आहे तो लेयर्स असल्यामुळे थोडंसं ब्रॉड याच्यामध्ये पण येऊन जातो. दागिन्यामध्ये हा जो आहे तो गुलाब हार. याची स्पेशलिटी अशी आहे की हे लेअरचं बनतात आणि इथे तुम्हाला गुलाबाचे फुलांचं पॅच देण्यात आलेलं आहे. ह्याच्यामध्ये वन साईड 3चं पॅच आहे, वन साईड 2चं पॅच आहे. त्याचं वेट किती आहे? याचं वजन आहे मॅडम साधारण 48,997 मिलीग्रामचं वजन आहे यामध्ये. बघू शकता खूप सुंदर असा गुलाब हार आहे. आणि त्यामध्ये हा एक येऊन जातो, हा झालर नेकलेस आहे. हे सर्व पारंपरिक दागिन्यामध्ये येऊन जातात लॉंग नेकलेसमध्ये. झालर नेकलेस आहे हा जो आपल्याला लाईटवेटमध्ये पण तुम्हाला थोडंसं ब्रॉड लुक याच्यामध्ये येऊन जातो. हा जो आहे तो लॉंगवर आपल्या झालर नेकलेसमध्येच हा येऊन जाईल. याचं साधारण एक वजन आहे हा 26 इंचाची याच्यामध्ये लेंथ येऊन जाते आणि याचं वजन साधारण 37,307 असं याचं वजन आहे. म्हणजे 4 तोळ्याच्या आतमध्ये तुमचा 4 पदरी लॉंग नेकलेस यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. फ्लावरचे पॅच केलेले आहेत. इथं मॅट आणि फॅन्सीचं लुक केलेलं आहे ग्लोसीचा. इथे हलकेसे ग्लोसी लुकचं फ्लावर करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण पाहायला गेलं तर फ्लावरचं तुम्हाला डिझाईन इथं देण्यात आलेलं आहे. पारंपरिक आपला ठुशीचा प्रकार आहे. यामध्ये स्टॉप करा. आता हा जो आहे आपला पारंपरिक दागिना म्हणायला आहे, पण दिसायला थोडा फॅन्सी लुक आहे.
थ्रेड आहे पूर्ण, यामध्ये सेंटर पॅच मण्याचं करण्यात आलेलं आहे. अगदी लाईटवेटमध्ये हा दागिना तुम्हाला मिळून जाईल. साधारण हे तुम्हाला वजनामध्ये पाहायला गेलं तर 2 ग्रॅमचं आहे नेटवेट, 2 ग्रॅम 50 मिली. ठुशी असा दागिना आहे, त्यामध्ये तुम्हाला कमी वजनामध्ये दिसायला लुक छान येऊन जाईल आणि थोडंसं ब्रॉड लुक आणि राऊंड नेकमध्ये येऊन जाईल. तसं तुम्हाला पाहायला गेलं ह्याच्यामध्ये हे कलर आहेत जे की सर्वावरती चालतात. हे कलर्स हा ठुशीमध्ये पण त्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल. प्लस अजून पारंपरिक दागिन्यामध्ये आपल्याला हे आहे वज्रटीक. ह्याचं पूर्ण गादी वर्क असतं. गादीवरती पूर्ण आपले जे क्लिप्स असतात ते पूर्ण हे टिकल्या जोडून मण्यांचं गुंफण करून हे वज्रटीक बनवल्या जात असते. पूर्ण ह्याला खाली गादीचं लेन पण जातं पूर्ण यामध्ये. यामध्ये पण तुम्हाला लाईटवेटमध्ये हा येऊन जाईल दागिना. तरी पण पाहायला गेलं तर हे 25 ग्रॅमचा आहे. कसं हे थोडंसं सॉलिड असतात पण दिसायला खूप सुंदर दिसतो हा. हे आपली नॉर्मल ठुशीमध्ये येऊन जाईल ब्रॉडमध्ये. ह्याचं वेट काय? 7 ग्राम 880 मिलीचा. ठुशीमध्ये अजून थोडंसं फॅन्सी लुक आहे. हा येऊन जाईल. दिसायला ब्रॉड आहे. मॅट आणि ग्लोसीचं कॉम्बिनेशन आहे. समजा आपल्या महिन्याचा आपण एक ठरवतो की आपल्याला दर ह्याला की आपलं एक लाईटवेट 1 तोळ्यापर्यंत दागिना करायचा म्हटलं तर हे तुम्हाला दागिना याच्यामध्ये येऊन जाईल. वजन याचं 11 ग्राम 271 मिलीचे. पण लुक वाईज तुम्हाला ब्रॉड आहे, लाईटवेटमध्ये आहे पण हे. आणि याची मण्याची गोंफण पाहायला गेलं पूर्ण अशी स्ट्रीप टाईप आहे, पट्टी स्टाईल आहे. नॉर्मल आपण ठुशी राऊंडमध्ये आपण पाहतो पण यामध्ये तुम्हाला पट्टी टाईप तुम्हाला इथे जवळजवळ 5 ते 6 लेअरचे तुम्हाला ही पट्टीची डिझाईन यामध्ये तुम्हाला करण्यात आलेली आहे. त्यामध्ये टॉपमध्ये कोल्हापुरी त्यामध्ये मॉडिफाय होऊन जर आपल्याला पाहायचं असेल, आजकाल टेम्पल ज्वेलरीचं ट्रेंड जास्त चालतोय. या गोष्टी सगळ्या लक्षात घेता आपण कोल्हापुरी साज पण यामध्ये तुम्हाला टेम्पल लुकमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे. कारण सर्वांना माहिती आहे या पॉलिशमध्ये माहिती आहे, पण हा थोडासा लुक थोडंसं फॅन्सी लुक येतो. लुक चेंज येऊन जाईल त्यामध्ये पण तुम्हाला. काय किती तोळे? याचं साधारण वजन आहे पहा 5 तोळ्याचं, 50 ग्राम 200 मिलीचं वजन आहे. ॲक्च्युली पेंडंटच थोडंसं हेवी आहे. हो बरोबर. आणि हा जो तो लाईटवेटमध्ये तुम्हाला एक निम्मा 2.5 तोळ्याचा येऊन जाईल हा. पण हा शॉर्टमध्ये हा 3/4मध्ये येऊन जाईल. आणि हा जो बघता तो हा लॉंगमध्ये आहे. बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे कोल्हापुरी साजची. टेम्पल ज्वेलरीमध्येच आहे, फिनिशिंगमध्येच आहे, टेम्पल फिनिशिंगमध्येच आहे हा सुद्धा. खूप छान असा हा कोल्हापुरी साज आहे. बघू शकता. याचं काय वेट आहे ह्या टेम्पल कोल्हापुरी साज? कोल्हापुरी साजचं ना इथे 61 ग्राम 870 मिलीग्रामचा हा कोल्हापुरी साज आपल्या पुढे आहे मॅडम याच्यामध्ये. ओके. आणि जो शॉर्ट आहे तो शॉर्ट आहे त्याचं 46 961. खूप सुंदर असा टेम्पलमधलं हे कलेक्शन आहे. पॉलिशमध्ये पाहिला होता पण आपल्याकडे सेट कर जो बकुळ हा जो आहे तो बकुळी हार आहे 3 पदरी. याचं लुक टेम्पल लुक आहे. दिसायला पण सुंदर आहे. पॅच प्लस हे पॅचला पूर्ण असं स्टोन वर्क वगैरे करण्यात आलेलं आहे. कलर स्टोन वगैरे याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत. पण दिसायला तुम्ही पाहाल तर एकदम सुंदर आपल्यापुढे फॅन्सी लुकमध्ये पण थोडंसं ट्रेडिशनल दागिना आपल्याकडे आहे. हा 3 लेअरचा आहे. परत त्याच्यामध्ये वजन पण तुम्हाला साधारण एक नॉर्मलच आहे. 58 मिलीग्रामचं वजन आहे. 58 ग्रॅमचं म्हणजे 6 तोळ्याच्या आतमध्ये पण तुम्हाला हा नेकलेस भेटून जाईल. ओके.
आता यामध्ये आपलं कलकत्ती वर्कमध्ये हे काही नेकलेस आपल्याकडे आलेले आहेत. यामध्ये शॉर्ट नेकलेस, लॉंग नेकलेस आहे. आता यामध्ये प्रॉपर हे जाळी काम, रवा काम, बॉल काम याच्यामध्ये येऊन जाईल आणि दिसायला पण हा ड्रॉप शेपचा पेंडंट असल्या कारणामुळे लुक खूप सुंदर दिसतो. हा जो आहे तो 41 ग्रामचा आहे आणि सेम लॉंग नेकलेस जो आहे त्याचं वजन तसेच आपण हा पारंपरिक दागिन्यामध्ये पाहायला जाल तर आता हा जो लॉंग नेकलेस आहे, हा जो मोतीचूर हार आहे, याचं वजन साधारण आहे 43 ग्राम, 149 मिलीग्रामचा आहे हा. आणि हा एक शॉर्टमध्ये नेकलेस आहे, त्याचं 55 ग्रामचं आहे. हा कलकत्ती वर्क असल्या कारणामुळं हा थोडंसं वजनी पण दिसायला छान येऊन जातो हा दागिना. सेम हा पण नवीन कलकत्ती लुकमध्ये आलेला आहे. 71,278 वजन आहे लॉंगमध्ये आणि शॉर्टमध्ये याचं वजन साधारण 41 ग्राम, 394 मिलीग्रामचं वजन आहे आता. आता आपल्याकडे पारंपरिक दागिन्यामध्ये लुकवाईज हा टेम्पल लुक येऊन जातो. हा पुतळी नेकलेस आहे. कॉईनचं पूर्ण ह्याच्यामध्ये सिम्बॉल्स तुम्हाला यामध्ये दिसून येतील. लक्ष्मीचे चिन्ह आहेत प्लस कोयरी, कलर स्टोनचा वापर करण्यात आलेला आहे. याची फिनिशिंग पाहायला गेलं तर प्रॉपर तुम्हाला येऊन जाईल. तसं हा लॉंग नेकलेस आणि शॉर्ट चोकर पण तुम्हाला यामध्ये सिमिलर सिम्बॉलचा तुम्हाला यामध्ये येऊन जाईल. ओके. त्याचं वेट 56. तर यामध्ये जो लॉंगवाला आहे नेकलेस त्याचं 55,731 वजन आहे आणि जो शॉर्टवाला नेकलेस आहे त्याचं 45,495 वजन आहे. इयरिंग्स वेगळं, इयरिंग सेपरेट आहे त्याचे. ओके. याला काही नाही, कुठलेही तुम्ही इयरिंग्स त्याच्यामध्ये मॅचिंग सिमिलर पॉलिश तुम्ही यामध्ये करून घेऊ शकता. आता सेम तसंच यामध्ये हा झालर नेकलेस येऊन जातो, जे की यामध्ये लॉंग घोका कलेक्शन आहे आपला. हा या लाईट वेटमध्ये आहे. साधारण याचा जो चोकर जो आहे हे 44 ग्रामचा आहे, 44,490 आणि लॉंग नेकलेस जो आहे 79,104 मिलीग्रामचा आहे. पण लुकवाईज पाहत आहे पूर्ण हे 4 लेअरचं यामध्ये डिझाईन करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर असा नेकलेस आहे.